राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या ताज्या 50 झटपट आणि ठळक बातम्या। 4,500 हेक्टरवरील पिकांचे नुकसान, प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आले। तातडीने आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अपडेट आहे लातूर जिल्ह्यातील। बँकांचा आकडता हात, शेतकरी बचत गटांच्या दारात पीक कर्जांचे उद्दिष्ट 320 कोटींचे वाटप केले, फक्त 167 कोटी रुपये। खरीपांसाठी 1278 कोटींचे वितरण। सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेकडून सर्वाधिक पीक कर्ज वाटप। मुख्यमंत्र्यांच्या 6 लाख लाडक्या बहिणींना जिल्ह्यात मिळत आहे लाभ। योजनेचे पैसे कोणत्याही बँकेने कपात करू नये, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। रक्कम मिळाली नाही तर आधार लिंक करा, त्यानंतर तुमच्या खात्यात 31 ऑगस्ट रोजी 3000 रुपये जमा होतील। घरगुती बायोगॅस बांधा, 22,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळणार। अर्ज कसा करायचा? शेतकऱ्यांना ऑनलाईन अथवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमधील कृषी विभागाकडे अर्ज सादर करायचा आहे। शेतकरी देखील लाडका, 2,72,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेअंतर्गत 4था हप्ता जमा करण्यात आला। आधार लिंक असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 2,000 रुपये जमा करण्यात आले आहेत। जुन्या पेन्शनसाठी पुन्हा एल्गार, गुरुवारपासून बेमुदत संप, विविध संघटनांनी दिले समर्थन। केवळ 31% क्षेत्रांवर ई पीक पाहणी पूर्ण, म्हणजेच की 9,28,000 हेक्टरपैकी 2,37,000 हेक्टरवरील पाहणी करण्यात आली। ई पीक पाहणींची 15 सप्टेंबरची अंतिम मुदत आहे। लाडक्या बहिणी खुश, लाडक्या भावांचे काय? शासनाचा कानाडोळा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना थंड बसत्यात। राज्य सरकारी कर्मचारी 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाणार। घरामध्ये पाणी शिरण्याचा धोका, ओढ्या नाल्यांमधील अतिक्रमण आणि जलपर्णी पाणी वाहून जाण्यास मोठा अडथळा। 2 दिवसाच्या अतिवृष्टीने हाल, आता आणखीन पाऊस अहमदनगर शहराला सोसणार नाही। येलो मॉर्कने केला अटॅक, सोयाबीन पीक होत आहे उद्ध्वस्त, उत्पादनात घट होण्याची भीती। ओल्या दुष्काळांचे सावट, शेतात पाणी, पिके पडली पिवळी, अति पाऊस, सूर्यप्रकाश अभावी होत आहे परिणाम, उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांना भीती। अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील। जिल्हा बँकेने शेत जमिनीच्या लिलावांची प्रक्रिया थांबवावी, मळणगाव ग्रामसभेचा ठराव। गावच्या विविध विकास कामांची चर्चा। अपडेट आहे कवठे महाकाळ तालुका, सांगली जिल्ह्यातील अपडेट। हिंदूच्या रक्षणासाठी भारत सरकारने पुढाकार घेण्याची मागणी। बांगलादेश हिंसाचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाचा महामोर्चा। कोथिंबीर 60 रुपये तर मेथी 30 रुपयांना पेंडी। पावसामुळे आवक मंदावली, कोबी, टोमॅटो, कारल्यांचे दर घसरले। गौरी गणपती उत्सवानिमित्त मिळणार आनंदाचा शिदा, 6.5 लाख संच मंजूर। राशनवर मिळणार रवा, चना डाळ, साखर आणि तेल। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, अनुदानासाठी शेतकऱ्यांना जॉब कार्डमधून सूट देण्याची मागणी। म्हणजेच की शेतकऱ्यांना अनुदान देताना प्रथम हप्ता विहीर 20 फुटावर झाल्यावर, द्वितीय हप्ता 40 फुटावर झाल्यावर, तिसरा हप्ता बांधकाम सुरू होताच असे 3 हप्ते 1.5 लाखांचे देण्यात यावेत। त्यानंतर बांधकाम पूर्ण झाल्यावर 50,000 रुपये अशा प्रकारे हप्ता अनुदान द्यावे। त्यामुळे तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयामधील कर्मचाऱ्यांचा बोजा कमी होईल। तसेच जॉब कार्डमुळे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी अपूर्ण असल्याने विहिरीसाठी जॉब कार्डचा घोळ कायमचा बंद करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे। योजनेचे पैसे वळते न करण्याचे बँकांना दिले निर्देश। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा करण्यात आले, पण बँकेने ते परस्पर वळविले। त्यामुळे आता योजनेचे पैसे वळते न करण्याचे बँकांना दिले निर्देश। लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले, पण बँकेने ते परस्पर वळविले। पावसाचा मुक्काम वाढला, आणखीन 4 दिवस बरसणार हवामान खात्यांचा अंदाज। आज सर्वत्र पाऊस तर 3 दिवस बहुतांश भागांमध्ये पाऊस। याबद्दलची अपडेट सविस्तर आपण
पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेकडो हेक्टर कपाशी सोयाबीन पीक पाण्याखाली, सततच्या पावसामुळे नुकसान, हरभऱ्याशिवाय पर्यायच नाही। सन 2003 मधील खरीप व रब्बीच्या राज्यातील उर्वरित शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम मिळविण्यासाठी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसह पुणे वाकडेवाडी येथील ओरिएंटल पीक विमा कंपनीच्या कार्यालयात शनिवारी रात्री 11 वाजता भजन आंदोलन करण्यात आले। हजारांवर शिक्षकांची BLO म्हणून नियुक्ती, लोकसभेनंतर विधानसभा, गुरुजी पुन्हा जाणार इलेक्शन ड्युटीवर। वाशिम जिल्ह्यातील चित्र उत्पादनात घट होण्याची भीती, कपाशीवर रोगांचा प्रादुर्भाव, पाने झाली लाल। वाशिम जिल्ह्यातील चित्र आहे, उत्पादनात घट होण्याची भीती। ई पीक पाहणीच्या नोंदणीसाठी महसूल कर्मचारी थेट बांधावर, महसुलांचे मार्गदर्शन, ॲपच्या नोंदी 7/12 उतार्यावरच। जालना बाजारपेठ राज्यातील व्यापाऱ्यांना 27 ऑगस्टला बंद, हरभरा डाळीत तेजीचा उच्चांक गाठला, सोने चांदी वधारले। आज सोन्याचे 72,300 तर चांदीचे 86,000वर दर। दिवाळीत आणखीन भाव वाढणार, 1 ते 1.5 महिन्यात दरामध्ये आली तेजी। संभाजीनगर ते परभणी रेल्वेच्या दुहेरीकरणाचा DPR सादर करण्यात आला। रेल्वे मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा, 193 किलोमीटर रेल्वे मार्ग होणार। टोमॅटोची लाली उतरली, अन्य भाज्यांचे दर वाढले, सण उत्सवांचा परिणाम, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले। गणेश मंडळांना घरगुती दराने वीज कनेक्शन मिळणार, उपकेंद्रामध्ये मिळणार परवानगी, पोलीस आणि महापालिकेची NOC आवश्यक। हवामान खात्यांचे काही अंदाज अचूक तर अनेकदा नभाकडे पाहण्याची आली वेळ। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अंदाज शेतकऱ्यांना ठरत आहे फायद्यांचा। होलसेल बाजारात खाद्यतेल 5 रुपयांनी झाले महाग, जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये वाढ, सर्वसामान्यांना लागणार ठसका। शेतकरी नमो सन्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा संपली। 2 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4था हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली। सांगली जिल्ह्यातील 4 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 78.64 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत। मराठवाड्यात 3 दिवस उघडीप राहणार, विदर्भात बुधवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व घोसे धरणातील अतिरिक्त सोडलेल्या पाण्यामुळे वैनगंगा नदी काठाजवळील शेतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शासनाने मागील वर्षी पूरपीडित शेतकऱ्यांची यादी बनवली आणि ती यादी यावर्षी प्रकाशित करण्यात आली, परंतु यादीत अनेकांचे नाव समाविष्ट नाहीत, कित्येकांचे नाव सुटलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले व पुराचे पाणी शेतात शिरले होते, अशा शेतकऱ्यांना यादीतून वगळण्यात आले। असाच प्रकार गावागावांमधून दिसून येत आहे, यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला। नदी काठांवरील गावामध्ये नुकसानींचे सर्वेक्षण बरोबर झाले नसल्याचे समजून येते। एकदा यादी बनल्यानंतर त्या यादीतून नावे का गाळले जातात असा प्रश्न आता विचारला जात आहे। त्यामुळे पूरपीडित शेतकरी मदतीपासून वंचित, नव्याने यादी तयार करण्याची केली आहे मागणी। अपडेट आहे भंडारा जिल्ह्यातील। पंतप्रधान पीक विमा योजना 2023 अंतर्गत वैयक्तिक अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या 1,13,563 इतकी असून या योजनेअंतर्गत पीक विम्यासाठी पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम त्वरित अदा करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील। प्रत्येक जिल्ह्यातील अपडेट सर्वात पहिले आपल्या चॅनलवर दिली जाते, त्यामुळे आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा। राज्यात आज आणि उद्या मोठ्या पावसाची शक्यता आहे। या कालावधीत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज पंजाबराव डक यांनी दिला। या काळात अगदी ओढे नाले भरून वाहतील असा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच राज्यातील प्रमुख धरणांमुळे या पावसामुळे पाण्याची आवक देखील वाढण्याची शक्यता। या कालावधीत
महाराष्ट्रातील यवतमाळ, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, सांगली, सातारा, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, कोकण, पुणे, पंढरपूर, जत, त्यासोबतच अहमदनगर, नाशिक, संगमनेर, शिर्डी, राहाता, गंगापूर, वैजापूर, मालेगाव, जळगाव, जामोद, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, पारोळा, साक्री, त्यासोबतच जळगाव, जालना या भागांमध्ये पावसाची शक्यता आज रात्री आणि उद्या दर्शवण्यात आलेली आहे।